मराठी फक्त भाषा नाही, ही आपली ओळख आहे. जिथे शब्दांनाही मायेचा स्पर्श असतो ती माझी मराठी. छत्रपती शिवाजी महाराजांची राजभाषा, संतांची अमृतवाणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत मुक्ताई अशा संत परंपरेने मराठीला आध्यात्मिक खोली आणि लोकाभिमुखता दिली. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ गणेश आगरकर या विचारवंतांनी मराठीला केवळ साहित्यिक नव्हे तर सामाजिक आणि राजकीय बळ दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी भाषेला सशक्त, समर्थ आणि संस्कृतनिष्ठ अभिव्यक्ती दिली. नवीन शब्द निर्मिती करून भाषेला आत्मविश्वासाचा नवा आवाज दिला. पुलंच्या विनोदातून खुललेल्या माझ्या मराठीला वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे यांसारख्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांनी जागतिक उंचीवर नेले. महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात दर 12 कोसावर भाषा बदलते. कोकणी, मालवणी, ऐराणी, वराडी, खानदेशी, धनगरी अशा असंख्य बोलींनी आपल्या मराठीला समृद्धतेची आणि लोकसंस्कृतीची श्रीमंती दिली. आज हीच मराठी भाषा देश पातळीवर अधिक गौरवाने उभी आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्रदान करत आपल्या संस्कृतीला आणि भाषेला सन्मान दिला. मराठी भाषेला अभिजात भाषा म्हणजे क्लासिकल लँग्वेजचा दर्जा मिळाल्याबद्दल अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय अनिवार्य करीत शासकीय कामकाजात मराठीला प्राधान्य दिले. परंपरेची शान, आधुनिकतेची ओळख, जगभर दुमदुमणारी, हृदयाशी जपलेली माझी मराठी भाषा. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपल्या मातृभाषेला मानाचा मान.